नमस्कार, मेरा नाम है अनमोल और आप देख रहे हैं राजधानी इंडिया न्यूज चैनल। हमारे चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो अभी YouTube पर सब्सक्राइब कीजिए और Facebook पर हमें फॉलो कीजिए। 12वीं पास बेरोजगार युवाओं के लिए राजधानी इंडिया न्यूज चैनल में पत्रकार बनने का सुनहरा अवसर। पाए हर महीने 15,000 रुपए का निश्चित वेतन। हमारा संपर्क नंबर 8078680440। धन्यवाद। प्याज के दाम गिरने से हजारों किसान बेहाल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने औसा में सरकार के खिलाफ खोला मोर्चा। औसा से पत्रकार मुख्तार मणियार की रिपोर्ट देखिए आप। लातूर जिले के औसा में प्याज की कीमतों में भारी गिरावट के कारण किसानों की हालत दयनीय हो गई है। लागत मूल्य भी न मिल पाने के कारण किसान आर्थिक संकट में घिर गए हैं। किसानों के इसी दर्द को आवाज देने के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने औसा तहसील कार्यालय पर जोरदार विरोध प्रदर्शन किया। पिछले वर्ष हुई अतिवृष्टि के कारण किसानों को पहले ही भारी नुकसान उठाना पड़ा था। अब इस सीजन में बाजार में प्याज आने से पहले ही दाम मिट्टी में मिल गए हैं। मनसे पदाधिकारियों का कहना है कि किसान कर्ज और आर्थिक तंगी के चक्रव्यूह में फंस गया है, लेकिन सरकार इस ओर ध्यान नहीं दे रही है। गले में प्याज की माला पहनकर पहुंचे कार्यकर्ता। आंदोलन के दौरान मनसे कार्यकर्ताओं ने विरोध का अनोखा तरीका अपनाया। पदाधिकारी अपने गले में प्याज की माला पहनकर और टोकरियों में प्याज भरकर तहसील कार्यालय पहुंचे। उन्होंने तहसीलदार के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और कृषि मंत्री दत्ता भरणे के नाम प्याज की टोकरियां भेंट स्वरूप भेजी। मनसे ने महाराष्ट्र सरकार को स्पष्ट चेतावनी दी है कि यदि अगले 8 दिनों के भीतर किसानों की मांगों पर सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो तहसील कार्यालय के परिसर में प्याज बिखेरकर विरोध जताया जाएगा। इसके बावजूद भी अगर सरकार नहीं जागी तो मुंबई स्थित मंत्रालय के सामने उग्र आंदोलन किया जाएगा। आज औसा तालुक्यातील जायफळगाव 80% कांदा उत्पादक गाव आहे। कांदा ही पीक आमचं एक मूळ वैशिष्ट्य आहे। कांदा पिकाशिवाय आम्ही जगू शकत नाही। आज सध्याचे भाव जर बघितले तर 10 ते 15 रुपयापर्यंत भाव आहेत। मग एकरी कांद्याचं उत्पादन 50,000 रुपये उत्पादन होईल आणि खर्च व्हायला 1 लाख रुपये, 1 लाख 1.25 लाख रुपयाच्या पर्यंत खर्च जाईल आमचा। मग शेतकऱ्यांना काय करायचं? या शासनानं तात्काळ याची दखल घेऊन शेतकऱ्याला कुठलं तर अनुदान देऊन भावाचं काहीतरी बघून शेतकरी जगवावा आणि शेतकरी जगला पाहिजे। याच्यासाठी या शासनानं काहीतरी करून आपण प्रयत्न करून अनुदान देऊन कुठल्या तर कुण्या स्वरूपामधून भाववाढीसाठी काहीतरी करून कांदा निर्यात करून काही करू, पण काही करून शेतकरी जगला पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे। म्हणून यासाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन एक टोपलवर कांदे मुख्यमंत्री तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना कांद्याची भेट दिली। दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा सामना करत असलेले या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत। या हंगामात बाजारात विक्रीस नेत असलेला कांदा, त्या कांद्याला तिथले दलाल आणि आडते त्यांनी जो भाव ठरवलेला आहे तो उच्च दर्जाच्या म्हणजे बऱ्यापैकी कांद्याला 15 रुपये किलो, मध्यम कांद्याला 10 रुपये किलो आणि एकदम खालच्या दर्जा हा त्यांनीच ठरवलेला आहे आणि त्या तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला 5 रुपये किलो असा 5 ते 15 रुपये भाव किलो मागे शेतकऱ्याला परवडणारा नाही आहे। कारण शेतकऱ्याला एका एकरला किमान 60 ते 70 हजार रुपये लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च आहे आणि आता शेतकऱ्याच्या हातात 1.25 एकर आणि 1.5 एकर कांदा विकल्याच्या नंतर 40 आणि 50 हजार रुपये पदरी पडत आहेत। एकूणच सगळ्या शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी जेवढे पैसे गेलेले आहेत तेवढे पैसे देखील त्यांच्या पदरी पडत नाहीत आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ह्या बेशरम सरकारचं या शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे। या सरकारचं पाडापाडी, फोडाफोडी, उमेदवार पळवापळवी या सगळ्या बाबीकडे लक्ष आहे। शेतकऱ्याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही या सरकारचं या शेतकऱ्याच्या
प्रश्नाकडे, शेतकऱ्याचं आर्थिक कंबरड कसं मोडलं हे दाखवून देण्यासाठी आणि या सरकारचं, या प्रशासनाचं शेतकऱ्याच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसीलदार यांच्या मार्फत गळ्यात कांद्याच्या माळा घालून 2 टोपलेभर कांदे या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे कृषी मंत्री यांना भेट दिलेले आहेत. सरकारने या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष घालावं आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्या शेतकऱ्याला अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा आणखीन बाजारामध्ये आलेला आहे, ज्यांचा कांदा बाजारात येणार आहे, त्यांची फरफट होऊ नये यासाठी या सर्व कांदा सरकारने आपल्या माध्यमातून खरेदी करावा या मागणीसाठी देखील आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. या मागणीची सरकारनं तात्काळ दखल घ्यावी. यदा कदाचित 8 ते 10 दिवसामध्ये जर या मागणीची दखल नाही घेतली तर शेतकऱ्याचा कांदा आम्ही या तहसीलच्या आवारात आणून इथं अंतरून टाकणार आहोत. यदा कदाचित त्याचीही दखल नाही घेतली तर मुंबईला जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा कांदा मंत्रालयाच्या देखील समोर आम्ही फेकून देणार आहोत, तिथं अंतरणार आहोत. याची या सरकारने आणि प्रशासनानं दखल घ्यावी. महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, शेतकरी एकजुटीचा, कांद्याला भाव, सरकारने शेतकऱ्याचा कांदा